विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. रिपब्लिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल खोत तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत 14 जून 2026 रोजी झालेला गट ब पूर्व परीक्षेचा पेपर, त्यामधील इतिहासाच्या प्रश्नांची आपण एलिमिनेशन मेथडनं काही उत्तरे काढू शकतो का ते आपण इथं बघणार आहोत. सोप्या पद्धतीनं उत्तरं कशी काढायची ते आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हा पेपर आहे आयोगाचा. यातला जो हा पहिला प्रश्न आहे बघा, ह्या पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्ही बघू शकताय गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दलचा प्रश्न आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, अचूक पर्यायांची निवड करायची आहे. ओके, 4 सेंटेन्स आहेत आणि खाली मग 4 पर्याय सुद्धा आहेत. अशा पद्धतीनं पेपर सध्या फॉर्म होताना दिसतोय. यामध्ये बघा 4 सेंटेन्समध्ये सोपी सेंटेन्स आहेत. 1887 मध्ये सार्वजनिक सभेचे चिटणीस होते, हा एक सेंटेन्स त्यामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. बघा, पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते. बघा, सार्वजनिक सभा. त्यानंतर 1900 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले. बघा, शेवटपर्यंत प्रश्न वाचायचा आहे. आणि 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रसभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या चिटणीसपदी निवड झालेली आहे. बरोबर, हे 4 सेंटेन्स आहेत. मग आता सार्वजनिक सभेचे ते चिटणीस होते का, तर हो, येस होते. मग ह्याच सार्वजनिक सभेसंदर्भातला आणखीन एक सेंटेन्स आहे, तर त्रैमासिकाचे ते संपादक होते काय, हे तुम्हाला थोडंसं अवघड जाईल. हे त्रैमासिक होतं, मासिक होतं, असं जेव्हा असेल तेव्हा हे सेंटेन्स तुम्ही बरोबर पकडून जायचं. ठीक आहे. मग तुम्हाला हे इथं माहिती असायला पाहिजे की हे 1900 साली होतं का 1902 साली. तर हे 1902 साली या केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झालेले होते, जे की 1900 साली नव्हते. म्हणजेच यामध्ये आपल्याला हे माहिती आहे की क चुकीचं आहे. मग जर क चुकीचा असेल तर इकडे बघा, इथं क आणि ड बरोबर आहे, म्हणजेच हा ऑप्शन गेला. इथं काय सांगितलंय, अ क ड बरोबर आहे, मग हा सुद्धा ऑप्शन गेला. आता राहिला कोणता मग, अ ब आणि ड आणि अ आणि ब. मग आता अ आणि ब तर 100% बरोबर आहे. मग विचार कोणता करायचा आहे, तर ह्या ड सेंटेन्सबद्दल विचार करायचा. 1895 साली बघा, मवाळांच्या हातात काँग्रेस होती, त्यामुळं त्या काँग्रेसच्या चिटणीसपदी त्यांची निवड झालेली पाहायला मिळते. म्हणून अ ब आणि ड हे त्याचं उत्तर काढता येईल. म्हणजेच काय, इलिमिनेशन मेथडनं तुमचे 2 तुम्ही 50-50% वरती आला. आणि जेव्हा 50-50% वरती येईल तेव्हा जास्तीत जास्त ऑप्शन जिथं बरोबर दिसतात त्यांना घेऊन जायचं आहे. समजते. मग हा झाला आपला पहिला प्रश्न, जो की इलिमिनेशन मेथडनं तुम्हाला काढता आला. पुढला प्रश्न आहे बघा, इलिमिनेशन मेथडनं करता येईल असा. ह्यामध्ये सुद्धा बघा, तुम्हाला एकच माहिती असेल तर 100% काय होईल, एकच तुम्हाला माहिती असेल तर 100% तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं. कुठलं, तर बघा, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून ते होते. आणि हेही माहीत नसेल तर 1840 साली दिग्दर्शन नावाचं जे पहिलं मराठी मासिक होतं ते त्यांनी सुरू केलं होतं, असं जिथं सांगितलं आहे. म्हणजेच काय, पहिल्यांदा बघा दर्पण होतं, समजते, आणि दर्पण बंद झाल्यानंतर त्यांनी 1840 मध्ये दिग्दर्शन सुरू केलं होतं. असे कोण होते, तर ते होते बाळशास्त्री जांभेकर. समजते. बघा, 1840 दिग्दर्शन, यावरून सुद्धा तुमचं एका सेंटेन्सवरून सुद्धा उत्तर निघत असतं. त्यामुळं जे काय बघाल ते तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. बरोबर. पुढला प्रश्न आहे बघा, वसाहतवादामुळे. आता याबद्दल माहीतच नसतं, मोस्टली आपल्याला माहीतच नाही की एवढं का सगळं वाचायचं असतं का. वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आलेले आहे. ठीक आहे. हे डायरेक्ट तुम्हाला पुस्तकांमधनं मिळणार आहे का, तर नाही. पुस्तकांमध्ये सरळ सेंटेन्स इथं तुम्हाला मिळत नाहीत. तर इथं बघा, यामध्ये काय सांगता येईल, वसाहतवादामुळे राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, 100% बरोबर आहे. मध्ययुगीन राजवटींचा शेवट झालेला आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मग वसाहतवाद असेल तर नागरीकरण वाढायचा काय संबंध आहे का, नाही. देशी उद्योगधंद्यांमध्ये वाढ व्हायचा काही संबंध आहे का, तर नाही. वसाहतवाद झाली असेल, वसाहतवादामुळे काय होतं, तिथं वेगवेगळ्या लोकांचा किंवा वेगवेगळ्या संपर्क साधनांचा म्हणा किंवा वेगवेगळ्या साधनांचा यामध्ये समावेश करता येऊ शकतो. व्यापार चांगल्या पद्धतीनं वाढू शकतो. त्यासाठी देशी उद्योगांपेक्षा औद्योगिक क्रांतीतून तयार झालेल्या वेगवेगळ्या वस्तू ह्यामध्ये विकल्या जाऊ शकतात. त्यामुळे देशी उद्योगधंद्यांचा काही वाढ होईल असं ह्यामध्ये नसतं. भारतातील नागरीकरणाचा वाढचा काही संबंधच नाही. मग नागरीकरण जर तुम्हाला माहीत असेल, बघा
क तुमचं 100% यामध्ये जर चुकीचं दिसत असेल, बघा क चुकीचं आहे, क चुकीचं आहे आणि क चुकीचं आहे. ठीक आहे, मग बरोबर काय येणार आहे? अ आणि ब. बघा अशा पद्धतीनं तुम्ही जर गेलात तर तुम्हाला 100% फायदा होऊ शकतो. बघा या पद्धतीनं तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. हा एक प्रश्न आहे बघा. ह्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला एक माहीत असेल तर 100% बरोबर येणार आहे. काय माहिती आहे बघा. आता काय विचारलंय? चुकीचं विचारलंय. ठीक आहे, चुकीचं विचारलंय. बघा एक आणि इथं ब आणि क आहे. मग आपल्याला विचार करायचा आहे ब विधानाचा. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली. हे आपण बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचतो. ठीक आहे, मग ब 100% बरोबर आहे, तर ब हा ऑप्शन गेला, इथला सुद्धा ऑप्शन गेला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केलेली आहे. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, कारण जेव्हा लाला लजपतराय यांच्यावरती काय झाला होता, हल्ला झाला होता आणि लाला लजपतराय त्यामध्ये मरण पावले होते, त्यावेळेला काय केलं होतं, त्याचा बदला म्हणून सॉन्डर्सची हत्या कोणी कोणी केली आहे? भगतसिंग आणि राजगुरू. समजते? म्हणजे हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. ओके, म्हणजेच काय गेलं मग, अ सुद्धा गेलेला आहे, मग राहिलं एक क. ठीक आहे, मग त्याहीपेक्षा जर तुम्हाला माहीत आहे मुंबईचा नसून तो कुठला आहे? पुणे. समजते? मग पुणेचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकरांनी केलेली होती. पुण्यामध्ये जेव्हा प्लेगची साथ होती त्यावेळेला रँड हा कमिशनर होता, बरोबर, कमिशनर होता, आणि याला कुणी मारलेलं आहे? चाफेकर बंधूंनी मारलेलं आहे. हे तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्ट तुम्ही हे सुद्धा उत्तर काढू शकता. बघा त्यानंतर ओके, ठीक आहे, चालेल. तुम्ही अशा पद्धतीनं जाऊ शकता. अशा पद्धतीनं विचार करून जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवाल तेव्हा 100% तुमचे मार्क्स वाढले जातील आणि त्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फायदा होईल. अशासारख्या नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.